नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र पवार. या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी खूप साऱ्या गोष्टींवरती बोलण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमच्या आयुष्यात त्याच्यामुळे फरक पडेल. मी या पॉडकास्ट सिरीजमध्ये मित्रांनो, मनी माइंडसेट, पॉवर हॅबिट्स, सॅलरी ग्रोथ नॉलेज, मोटिवेशनल अँड इन्स्पिरेशनल स्टोरीज, प्रोडक्टिव्हिटी, टाइम मॅनेजमेंट आणि ह्युमन बिहेवियर या सर्व गोष्टींवरती बोलण्याचा प्रयत्न करतो. दर बुधवारी एक नवीन एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता आपण जाऊया आपल्या आजच्या विषयामध्ये. आजचा दिवस आहे 31 जानेवारी 2024. या 2024 या वर्षातलं पहिल्या महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजे 31 जानेवारी. आजचा दिवस हा 2024 मध्ये पुन्हा येणार नाही. 31 जानेवारी पुन्हा येणार नाही. आज मी तुमच्या सर्वांसोबत आज एका अशा विषयाबद्दल बोलणार आहे, जो माझ्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि खूप जवळचा विषय आहे, ज्याच्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी या चांगल्या पद्धतीने करू शकलो आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये मी तुम्हाला जमा खर्च या विषयाबद्दल सांगणार आहे आणि एक गोष्ट अशी सांगणार आहे जी तुमच्या आयुष्याला एक नवं वळण देणार आहे. चला तर समजून घेऊया आजच्या पॉडकास्टमध्ये आपण काय शिकतोय. सर्वात प्रथम आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे 31 तारीख, 30 तारीख, 29 तारीख किंवा कोणत्याही महिन्याची जी शेवटची तारीख असते त्याचं महत्व काय. सर्वात प्रथम आपल्याला जर हे कळालं नाही तर आपल्याला बाकीच्या गोष्टींचं महत्व कळत नाही. बघा, लक्षात घ्या, जसं तुम्ही एखाद्या गोष्टीला सुरुवात करता तसंच एखाद्या गोष्टीचा शेवटही करता. जितकं जास्त सुरुवात महत्वाची आहे तितकीच जास्त शेवटही महत्वाचा आहे. आणि आपल्या प्रत्येकाला एक गोष्ट नेहमी नमूद करून घेता आली पाहिजे की आपल्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला सेटल करता आलं पाहिजे किंवा त्याला आपल्याला संपवता आलं पाहिजे. मग ते तुमच्या कामाच्या स्वरूपात असेल, मग ते तुमच्या अकाउंटच्या स्वरूपात असेल, मग ते तुमच्या सवयीच्या स्वरूपात असेल. काही ना काहीतरी जी गोष्ट तुम्ही सुरुवात करताय त्या गोष्टीला तुम्हाला संपवता आलं पाहिजे. नंबर 2, आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे एखादी गोष्ट जेव्हा सुरुवात होते आणि एखादी गोष्ट जेव्हा संपते, त्या गोष्टींमधला जो प्रवास असतो त्याला आपण जर्नी म्हणतो. याचा अर्थ काय? समजा 1 तारीख आहे प्रत्येक महिन्याची आणि प्रत्येक महिन्याची 31 तारीख किंवा 30 तारीख आहे. या पूर्ण महिन्याभरामध्ये तुम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटीज करता किंवा ज्या काही गोष्टी करता, तर तुम्ही एक प्रकारे प्रवास करताय, एक प्रकारे जर्नी करताय आणि तो जर्नी तुम्हाला एक अनुभव देतोय. मग तो अनुभव कदाचित चांगला असेल, कदाचित वाईट असेल, कदाचित बऱ्यापैकी प्रमाणात असेल. पण तो अनुभव तुम्हाला अंडरस्टँड करता आला पाहिजे. तो पुढचा अनुभव तुमचा कसा सुरळीत करता येईल. आता उदाहरणार्थ, तुमच्या प्रत्येकाला कळायला पाहिजे जेव्हा तुम्ही सुरुवात करता महिन्याची, काही लोकांची सॅलरी ही 30 तारखेला होते, काही लोकांची सॅलरी ही 31 तारखेला होते, काहींची सॅलरी ही 1 तारखेला होते. जी काही तुमची सॅलरी डेट आहे त्याच्यापासून पुढचा 1 महिना हा तुमचा तुम्ही मंथली पेमेंट सायकल तुम्हाला पकडायला पाहिजे. याचा अर्थ काय? तुम्हाला कळायला पाहिजे जोपर्यंत तुम्ही तुमचे ट्रॅक करत नाही एक्सपेन्सेस, राईट, तुम्ही तुमच्या आयुष्यात एक्सपेन्सेस ट्रॅक करत नाही तोपर्यंत तुमची ग्रोथ होत नाही. आता हे का करणं गरजेचं आहे ते समजून घ्या. मी माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा 2008-2009 साली मी ग्रोथ करण्याचा विचार करत होतो किंवा चांगल्या सवयी लावण्याचा विचार करत होतो, त्यावेळेला माझ्या माझ्या अंगी कळत नकळत एक सवय निर्माण झाली. ती म्हणजे मी कुठेही रिक्षाला गेलो तर मी ₹20, ₹25 हे एका डायरीमध्ये लिहून ठेवायचो. आता ह्याचा फायदा काय होतो? जेव्हा तुम्ही महिन्याच्या शेवटी पूर्णपणे विचार करता की तुम्ही तुमचे पैसे कुठे इन्व्हेस्ट केले, तुम्ही तुमचे पैसे कुठे खर्च केले, तुम्ही तुमचे पैसे कुठे कामी लावले, तेव्हा तुम्हाला कळतं की कोणत्या गोष्टी ह्या प्रोडक्टिव्ह आहेत, कोणत्या गोष्टी ह्या अनप्रोडक्टिव्ह आहेत. आपल्या प्रत्येकाला ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स हे आपण सर्वांनी शाळा कॉलेजमध्ये आपण शिकलेलो आहे. त्यामुळे मी त्या खोलीत जात नाही. पण तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की जर माझ्या अकाउंटमध्ये सुरुवातीला ₹500 आहेत आणि अकाउंट म्हणजे महिन्याच्या शेवटी जर माझ्या अकाउंटमध्ये ₹1000 आहे, तर ओपनिंग बॅलन्स हा माझा ₹500 असतो आणि क्लोजिंग बॅलन्स माझा ₹1000 असतो. मग त्यामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होतात ते तुमच्या बँकच्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला दिसतात. जे काही तुमच्या डेबिट कार्डने तुम्ही करता, क्रेडिट कार्डने करता, तुम्हाला ते पूर्ण डिटेल्स मिळतात. आपल्या प्रत्येकाला त्या गोष्टीचा ऑडिट करता आला पाहिजे. म्हणजेच एखादी तुम्ही समजा तुमचं क्रेडिट कार्डने तुम्ही खर्च करताय किंवा एखादं डेबिट कार्डने तुम्ही खर्च करताय. बँक स्टेटमेंट घ्यायचं. बँक स्टेटमेंट घेतल्यानंतर दर महिन्याच्या एंडला 31 तारखेला किंवा दुसऱ्या दिवशी 1 तारखेला तुम्हाला बसायचंय आणि तुम्हाला टिक मार्क करत चालायचंय. हा प्रोडक्टिव्ह खर्च होता, हा अनप्रोडक्टिव्ह खर्च होता, हा खर्च वायफळ होता, हा खर्च मी हा खर्च मी माझ्या माझ्या इच्छेच्या विरुद्ध केला. तुम्हाला त्या गोष्टी नोंद करता आल्या पाहिजे.
आता ह्याच्याने काय होतं, ह्याच्याने तुमच्या मेंदूला हे कळतं की कोणत्या गोष्टी प्रोडक्टिव्ह आहे, कोणत्या गोष्टी अनप्रोडक्टिव्ह आहे. याचा अर्थ पुढच्या वेळेला जेव्हा कधी तुम्ही ती गोष्ट करायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला तुमचा मेंदू सिग्नल देतो की गेल्या महिन्यात तुम्ही ह्या कॅटेगरीला अनप्रोडक्टिव्ह म्हणून सांगितलं आहे. कृपया ह्या गोष्टीबद्दल निर्णय घेताना व्यवस्थित निर्णय घ्या आणि कुठेतरी तुम्ही निर्णय घेताना एकदम बांधीलपणाने निर्णय घेता, एकदम सांभाळून निर्णय घेता, कारण तुम्हाला माहिती आहे की ही गोष्ट जर प्रोडक्टिव्ह नाहीये, तर मला काहीच याचा रिझल्ट मिळणार नाही. आता मी एक गोष्ट फॉलो करतो, जी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. तुम्ही जर जमा खर्च तुम्हाला जर मांडायचा असेल किंवा तुम्हाला जर एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे? जर जर समजा तुमच्या सॅलरीमधनं एखादी गोष्ट तुम्हाला इन्व्हेस्ट करायची, एखादी गोष्ट परचेस करायची, जी कदाचित तुमच्या सॅलरीपेक्षाही जास्त असेल. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, मी आज जी गोष्ट घेतोय त्याचा फरक, त्याचा फायदा मला 3 वर्षानंतर, 3 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर हा कसा मिळणार आहे? What are the consequential benefit I am going to get after I am going to make a decision of buying something? जर समजा तुम्ही एखादा टीव्ही घेताय, समजा टीव्ही घेतल्यानंतर तुम्ही 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष टीव्ही बघणार, राईट? तुमचा वेळ वाया जाणार, तुमची प्रोडक्टिव्हिटी वाया जाणार, तुमचं मानसिक खच्चीकरण होणार, कारण की आजकाल न्यूजमध्ये खूप काही वेगवेगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, जी काही गोष्ट मी घेतोय त्याचा 3 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर, 5 वर्षानंतर कसा फरक पडणार आहे. मी भरपूर साऱ्या मेंटॉर्सना, जगभरातल्या मेंटॉर्सना फॉलो करतो आणि त्यातले एक मेंटॉर्स आहेत माझे, सिद्धार्थ रासेकर. त्यांनी मला एक गोष्ट शिकवली, जी सर्वांसोबत मी आज शेअर करतोय आणि कदाचित हे तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण देऊ शकते. त्यांनी मला काय सांगितलंय, तुम्ही जे काही उत्पन्न कमवता, मग ते तुमच्या सॅलरीमधनं असू द्या किंवा ते तुमच्या बिझनेसमधनं असू द्या, जे काही आहे त्या गोष्टीला तुम्हाला 5 भागांमध्ये डिवाइड करता आलं पाहिजे. टी म्हणजे टॅक्स, डब्ल्यू म्हणजे वेल्थ, सी म्हणजे चॅरिटी, जी म्हणजे जनरल आणि ओ म्हणजे ऑपरेशन्स. TWCGO हा तो फॉर्म्युला आहे. TWCGOचा अर्थ काय? तुम्ही जे काही कमवता त्याच्यावरती तुम्हाला एक ठराविक टॅक्स द्यावा लागतो. मग भलेही तुम्ही टॅक्स आत्ता द्या किंवा नंतर द्या. जर तुम्ही तो टॅक्स आत्ता देणार असाल, तर तुम्हाला त्याची प्रोव्हिजन करावी लागते. पे करावा लागतो. जर तुम्ही तो नंतर देणार असाल, तर त्याचं तुम्हाला प्रोव्हिजन करावं लागतं. मग जर समजा तुमचा टॅक्स बसत असेल, तुम्ही 10% ब्रॅकेटमध्ये येत असाल, मग जी काही अमाऊंट येते तुमच्या सॅलरीच्या, ती 10% तुम्हाला तुमच्या वेगळ्या फंडमध्ये, वेगळ्या गोष्टींमध्ये अडकवून ठेवावी लागते, जेणेकरून जेव्हा कधी टॅक्सची वेळ येईल, तेव्हा तुम्ही ती गुंतवू शकता. सेकंड, वेल्थ. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, आपली आर्थिक समृद्धी तेव्हाच होईल, जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये निवेश कराल. मग ते तुमचं नॉलेज असेल, स्किल असेल, शिक्षण असेल किंवा म्युच्युअल फंड असतील, स्टॉक मार्केट असेल. तुम्हाला कळायला पाहिजे, जोपर्यंत एखादी गोष्ट वाढते किंवा वाढणार नाही, राईट? या गोष्टींमधला फरक तुम्हाला कळायला पाहिजे. समजा तुमच्या समोर एखादा निर्णय आहे, इन्व्हेस्टमेंट निर्णय, ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की बाबा मी आज हे पैसे इन्व्हेस्ट केले, जर मी आज हे पैसे गुंतवले, तर मला ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आय एम गोइंग टू गेट अ हाय रिटर्न, राईट? दॅट इज कॉल्ड इन्व्हेस्टमेंट, अँड इन्व्हेस्टमेंट इज ओनली फॉर द पर्पज ऑफ वेल्थ. त्यामुळे वेल्थला तुम्हाला तिकडे चिटकून राहायचं आहे. थर्ड आहे चॅरिटी. चॅरिटी म्हणजे काय? तर दानधर्म. आपल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी आपण देण्यामध्ये बिलीव्ह केलं पाहिजे. कुठे ना कुठे काही ना काहीतरी सोसायटीला कॉन्ट्रीब्युट करता आलं पाहिजे. जी म्हणजे काय? तर जनरल. तुमचा हाऊसहोल्डचा खर्च आहे, तुमच्या हाऊसहोल्डचा खर्च आहे किंवा तुमच्या घराचा खर्च आहे, जो भागवायचा असतो दर महिना सॅलरीमधनं, इन्कम बिझनेसमधनं, तो तुम्हाला जनरलमधनं काढता आला पाहिजे, राईट? आणि ओ म्हणजे काय? तर ऑपरेशन्स. तुम्ही जे काही करताय ते कशाच्या बेसिसवरती करताय? मग ते तुमच्या नॉलेजच्या बेसिसवरती आहे, स्किलच्या बेसिसवरती आहे, राईट? तुमच्या टॅलेंटच्या बेसिसवरती आहे. ते अजून शार्प करण्यासाठी तुम्हाला जो काही खर्च करावा लागतो, मग त्यामध्ये ट्रेनिंग येतात, त्यामध्ये तुमचा माइंडसेट येतो, त्यामध्ये तुमचं बुक्स येतात, त्यामध्ये तुमचे कोर्सेस येतात, ते सर्व तुमच्या ऑपरेशन्समध्ये असलं पाहिजे. आता ह्याचे पर्सेंटेज हे प्रत्येकानुसार वेगवेगळे असतात. हे 5 तुम्ही 20-20-20-20% ठेवू शकता किंवा तुम्ही काही ना जास्त, काही ना कमी, डिपेंडिंग अपॉन युअर सिच्युएशन यू कॅन गिव्ह इट. ओके, आय होप तुम्हाला TWCGO आतापर्यंत क्लिअरली कळालं असेल. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, आपली ग्रोथ तेव्हाच होते जेव्हा आपण एखादी गोष्ट लर्निंग बजेट ठेवतो. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये लर्निंग बजेट हा प्रकार मेंटेन करत नाही, तोपर्यंत तुम्ही ग्रो करत नाही. याचा अर्थ काय?
जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट अचीव्ह करायची आहे, त्याच्यासाठी लागणारी एखादी गोष्ट जी कॅपिटल असते, ती कॅपिटल तुमच्या केसमध्ये लर्निंग बजेट असते. बघा, एखाद्या माणसाला जर समजा फॅक्टरी चालू करायची, एखाद्या माणसाला एखादा बिझनेस चालू करायचा आहे, तर त्या व्यक्तीला सेल होण्याच्या अगोदर त्या व्यक्तीला काही ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. त्यानंतर त्याला सेल्स मिळतो. पण तुमच्या केसमध्ये तुम्ही जेव्हा जॉबला असता, तुम्ही जेव्हा सॅलरी मिळवता, तुमच्या केसमध्ये तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला सॅलरी ही तुमच्या कामाच्या मोबदल्यात मिळते. नाही. तुमची सॅलरी ही तुम्हाला कामाच्या मोबदल्यात नाही, तर तुम्ही काय व्हॅल्यू ॲड करताय त्याच्या मोबदल्यात तुम्हाला मिळते. त्यामुळे तुम्हाला तुमची सॅलरी ही वाढवण्यासाठी तुमच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यावरती तुम्हाला भर द्यायचा आहे. तुम्ही जर तुमच्या पार्टनर सोबत, तुम्ही जर तुमच्या हसबंड किंवा वाईफ बरोबर तुम्ही बोलत नसाल पैशांच्या बद्दल, आजपासून तुम्हाला बोलणं हे चालू करायचं आहे. पैशांचे विषय टाळायचे नाही. एकमेकांच्या पैशांच्या व्ह्यूजचा, एकमेकांच्या पैशांच्या मताचा आदर करायचा आहे. कारण तुमचे मत हे कदाचित वेगळे असू शकतात, त्यांचे मत हे कदाचित वेगळे असू शकतात. हा निर्णय काय घ्यायचा ते तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला आत्ताच्या वेळेला, भविष्याच्या वेळेच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय घ्यायचं आहे, तो तुम्ही घेऊ शकता. पण तुम्हाला मत मांडणारं, मत ऐकायची ही तयारी तुमच्यामध्ये निर्माण करता आली पाहिजे. मी एक नेहमी लक्षात घेतो मित्रांनो, जेव्हा कधी जमा खर्च हा विषय येतो, तेव्हा मी माझ्या मनाला स्वतःला एक नेहमी सांगतो गोष्ट, ती म्हणजे काय? डू नॉट कट कॉर्नर्स. डू नॉट कट कॉर्नर्स. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे कॉर्नर्स असतात किंवा कुठे मी काही वाचवू शकतो, कुठे मी काही कमी करू शकतो, हा विचार करू नका. तुमच्या ज्या बाउंडरीज आहेत, त्या बाउंडरीजना एक्सपांड करण्याचा प्रयत्न करा. ह्याचा अर्थ काय? तुम्ही आज जर समजा 50,000 कमवताय, तर 50,000च्या जागी 1,00,000 रुपये कमवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर 50,000 कमवताय, तर 80,000चा कमवण्याचा प्रयत्न करा. ह्याला मी डोंट कट युअर कॉर्नर्स अँड एक्सपांड युअर बाउंडरीज हे नाव देतो. राईट. अँड शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जर आता एकाच इन्कम स्ट्रीम्सवरती अजूनही असाल, तर इन्कम स्ट्रीम्स वाढवा. वेगवेगळ्या सोर्सेसमधनं कमवण्याचं स्किल अंगी आणा. आज तुम्ही जे करताय मित्रांनो, कदाचित ते पुढच्या 3 वर्षांमध्ये आउटडेटेड होईल. तुम्ही जर काळानुसार चालला नाही, तुम्ही जर काळानुसार बदलला नाही, तुम्ही जर काळाला तुमचा मित्र बनवला नाही, तर एक वेळ अशी येईल जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पश्चाताप केल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्हाला ते करायचं नसेल, तर तुम्हाला जमा खर्च ह्या गोष्टीवरती लक्ष द्यावं लागणार. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कळवा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा फीडबॅक सांगू शकता. आणि हो, तुम्हाला जर असं वाटतंय की कोणतीही गोष्ट तुम्हाला माझ्याकडनं शिकायची आहे, ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्यासोबत तुम्ही आज काय काय शिकला आहात, राईट, तुमचे कमेंट्स हे डिटेल्समध्ये मला आजच्या या पॉडकास्टच्या खाली टाका, जेणेकरून मी तुम्हाला जास्तीत जास्त व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. दर बुधवारी रात्री 8 वाजता वेगवेगळ्या रूपांमध्ये मी पॉडकास्ट घेत असतो, ज्यामध्ये मी माझे मत मांडत असतो, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ग्रो करू शकता. ओके. तुर्तास तुमची रजा घेतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.